Everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10th Democratic Politics second, fourth topic, outcomes of democracy, part 4th, accommodation of social diversity. आता अकोमोडेशन ऑफ सोशल डायव्हर्सिटी म्हणजे काय? समाजामध्ये जी विविधता आहे त्यांच्यामध्ये कशा प्रकारे सामंजस्य घडवून आणण्याचं काम लोकशाही करते किंवा इतर शासन व्यवस्था करते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. टू डेमोक्रेसीज लीड टू पीसफुल अँड हार्मोनियस लाईफ अमॉंग सिटीजन. लोकशाहीमध्ये आपण म्हणूया खरंच नागरिक जे आहेत ते शांततापूर्ण किंवा एक सद्भावनापूर्ण जीवन जगतात का? इट विल फेअर It will be a fair expectation that democracy should produce harmonious social life. आणि म्हणून ही अपेक्षा करणं साहजिकच आहे की आपण कशा पद्धतीने लोकशाहीमध्ये एक हार्मोनियस सद्भावनापूर्ण एक सुसंगत सामाजिक जीवन हे लोकशाही आपल्याला देते. सो वी हॅव सीन इन अर्लियर चॅप्टर हाऊ डेमोक्रेसीज अकोमोडेट व्हेरियस सोशल डिव्हिजन. आणि आपण अगोदरच्या चॅप्टरमध्ये पण पाहिलेलं आहे कशा पद्धतीने लोकशाहीमध्ये जे काही समाजामध्ये जे विभाजन झालेलं आहे, जे समाजामध्ये जे म्हणूया आपण भेद निर्माण झालेले आहेत, त्या भेदांना कशा प्रकारे लोकशाही हे सामावून घेतलेलं आहे, कशा प्रकारे सामंजस्य निर्माण करण्याचं काम हे लोकशाहीने केलेलं आहे. कितीही जरी डिस्क्रिमिनेशन असेल, भेद असेल समाजामध्ये, तर ते भेद काढून टाकण्याचं काम लोकशाही हे करते. So we saw in the first chapter how Belgium has successfully negotiated differences among ethnic population. आपण बेल्जियमचं उदाहरण घेतलं की कशा पद्धतीने लोकशाहीमुळे तेथील वेगवेगळ्या समाजामध्ये एथनिक म्हणजे एक विशिष्ट समूह यांची संस्कृती एक आहे असे जे समूह बेल्जियममध्ये होते, फ्रेंच लोक होते, डच लोक होते आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक सामंजस्य निर्माण करण्याचं काम हे लोकशाहीने केलेलं आहे. Democracies usually develop the procedure to conduct their competition. This reduces possibility of these tension become explosive or violent. आणि म्हणून डेमोक्रेसीमध्येही आपल्याला असं पाहायला मिळतं की ती एक प्रक्रिया अशी विकसित करते. त्या प्रक्रियेमुळे तेथे ते एक स्पर्धा निर्माण केल्यासारखं वातावरण करतात आणि त्याच्यामुळे तेथे जे काही टेन्शन आहे ज्याच्यामुळे आपण म्हणूया समाज जो आहे तो विस्फोटक होऊ शकतो, समाज जो आहे तो हिंसक होऊ शकतो, ह्या सगळ्या ज्या शक्यता आहेत त्या लोकशाहीमुळे आपल्याला कमी करता येतात. नो सोसायटी कॅन फुल्ली अँड परमनंटली रिझॉल्व कॉन्फ्लिक्ट अमॉंग डिफरंट ग्रुप्स. आणि म्हणून आपण असं म्हणूया की कोणताही समाज कायमस्वरूपी किंवा संपूर्णपणे वेगवेगळ्या गटांमध्ये असणारा जो संघर्ष आहे किंवा वाद आहे तो पूर्णपणे सोडवू शकतो. But we can certainly learn to respect these differences and we can also evolve a mechanism to negotiate the differences. परंतु आपलं असं लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये जे काही भेद आहेत ते आपल्याला लक्षात येतील आणि ते भेद करण्यासाठी जे समाजामध्ये भेदभाव आहेत ते भेदभाव सोडवण्यासाठी आपल्याला अशी एक यंत्रणा निर्माण करता येईल की त्या यंत्रणेमुळे आपल्याला जे काही भेदभाव निर्माण करणारे घटक आहेत समाजामध्ये, तेढ निर्माण करणारे घटक आहेत ते आपण चर्चा करण्याच्या मार्गाने किंवा निगोशिएट करू शकतो. चर्चेच्या मार्गाने आपण ते प्रश्न लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये ते सोडवू शकतो. डेमोक्रेसी इज बेस्ट सुटेड टू प्रोड्यूस दिस आउटकम. आणि म्हणून लोकशाहीमध्ये हे समाजामध्ये जे काही विविधता आहे तरीसुद्धा समाजामध्ये एक समानता निर्माण करण्याचं काम ही लोकशाही व्यवस्था शासन व्यवस्था हे करत असते. नॉन डेमोक्रेटिक रेजिम ऑफन टर्न अ ब्लाइंड आय ऑर टू सप्रेस इंटरनल सोशल डिफरन्सेस. तर आपल्याला जिथे लोकशाही शासन व्यवस्था नाही म्हणजेच नॉन डेमोक्रेटिक म्हणजे जिथे मिलिटरीचं शासन आहे किंवा हुकुमशाही आहे तिथे काय केलं जातं तर ज्यावेळेस एक समाजामध्ये भेदभाव निर्माण केले जातात, त्याचबरोबर समाजामध्ये जी काही विविधता आहे ती विविधता जर समाज विस्फोटक बनला तर तो दाबला जाण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष, ब्लाइंड आहे, पाहायचंच नाही त्याच्याकडे. सो ॲबिलिटी टू हँडल अ सोशल डिफरन्सेस, डिव्हिजन अँड कॉन्फ्लिक्ट इज थस डिफाईन प्लस पॉईंट टू अ डेमोक्रेटिक रिजिम. परंतु समाजामध्ये जे काही भेद आहेत, फरक आहेत
किंवा जे भेदभाव आहेत किंवा जो संघर्ष निर्माण करण्यात येतो तो लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हाताळता येतो. बट द एक्झाम्पल ऑफ श्रीलंका रिमाइंड अस दॅट अ डेमोक्रेसी मस्ट फुलफिल टू कंडिशन इन ऑर्डर टू अचीव दिस आउटकम. परंतु दोन घटक आपल्याला पाळणं गरजेचं आहे. जसं आपण श्रीलंकेच्या मागील तासामध्ये उदाहरण पाहिलं होतं की कशा पद्धतीने श्रीलंकेमध्ये लोकशाही शासन व्यवस्था असूनसुद्धा तिथे नागरी युद्ध झालं आणि कशा प्रकारे ते देशाचा आर्थिक विकासाचा दर खालावला गेला. आणि म्हणून दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहेत जर समाजामध्ये विविधता असेल तर. कोणते दोन घटक? इट इज नेसेसरी टू अंडरस्टँड दॅट डेमोक्रेसी इज नॉट सिम्पली रूल बाय मेजॉरिटी ओपिनियन. म्हणजे काय हे समजणं अत्यंत गरजेचं आहे की डेमोक्रेसी म्हणजे फक्त काय बहुमत असणाऱ्या शासनाचं राज्य नाही. सो इट इज नेसेसरी टू अंडरस्टँड डेमोक्रेसी इज नॉट सिम्पली रूल बाय मेजॉरिटी ओपिनियन. बहुसंख्य लोक एखाद्या देशामध्ये बहुसंख्य लोक आहेत, बहुसंख्य लोकांचं जे मत आहे त्या मतानुसार शासन व्यवस्था चालवणे म्हणजे लोकशाही नाही. द मेजॉरिटी ऑलवेज नीड्स टू वर्क विथ द मायनॉरिटी. म्हणून जे मेजॉरिटी आहेत त्यांनी जे मायनर आहेत जे संख्येने कमी आहेत त्यांच्याबरोबर काम करणं गरजेचं आहे. सो दॅट द गव्हर्नमेंट फंक्शन टू रिप्रेझेंट द जनरल व्यू. आणि म्हणून जे शासन व्यवस्था आहे ते अतिशय सकारात्मक रीतीने कार्य करू शकेल किंवा जनरल व्ह्यू असेल, दोन्ही गटाकडे पाहण्याचा सर्वसामान्य त्यांचा दृष्टिकोन असेल. मेजॉरिटी अँड मायनॉरिटी ओपिनियन आर नॉट परमनंट. आणि म्हणून जे बहुसंख्य आहेत जे संख्येने कमी आहेत त्यांचे जे मत असतं ते हे कायमस्वरूपी नसतं. आणि म्हणून जनसामान्यांची जी इच्छा आहे त्याचं प्रतिनिधित्व लोकशाहीमध्ये हे केलेलं आपल्याला पहिल्या मुद्द्यामध्ये पाहायला मिळतं. जे जनसामान्य लोक आहेत, जे सामान्य लोक आहेत त्यांची जी काही इच्छा आहे त्याचं प्रतिनिधित्व करणारं शासन लोकशाहीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इट इज ऑल्सो नेसेसरी दॅट रूल बाय मेजॉरिटी डज नॉट बिकम द रूल बाय मेजॉरिटी कम्युनिटी in terms of religion, race or linguistic group. Rule by majority mean that in case of every decision or in case of every election, different person or group may and can for majority. आता आपण असं लक्षात घेईल की बहुमत म्हणजे काय. इट इज ऑल्सो नेसेसरी दॅट रूल बाय मेजॉरिटी म्हणजे बहुसंख्याचं शासन म्हणजे डज नॉट बिकम रूल बाय मेजॉरिटी कम्युनिटी. जी प्रमुख तिथे समाज आहे जो संख्येने जास्त आहे त्यांनी घेतलेला निर्णय म्हणजेच किंवा त्यांनी चालवलेलं शासन म्हणजे मेजॉरिटीचं शासन आहे असं नाही. जे ते धर्माच्या आधारावर असेल किंवा वंशाच्या आधारावर असेल किंवा भाषिक ग्रुप जो संख्येने जास्त आहे आणि त्यांनी केलेलं शासन म्हणजेच लोकशाही शासन असं नाही. तर लोकशाही शासन म्हणजे काय? बहुमताचं शासन याचा अर्थ आहे धर्म, वंश, भाषा इत्यादीच्या आधारावर बहुसंख्य समूहाचे शासन असा त्याचा अर्थ होत नाही. तर तो रूल बाय मेजॉरिटी मीन्स दॅट केस एव्हरी डिसिजन इन केस ऑफ एव्हरी इलेक्शन. प्रत्येक निर्णय घेताना प्रत्येक इलेक्शनमध्ये डिफरंट ग्रुप्स डिफरंट पर्सन मे अँड कॅन फॉर्म मेजॉरिटी. वेगवेगळे जे गट आहेत, जे वेगवेगळे जे बहुसंख्य समाजाचे लोक असतील किंवा इतर काही ग्रुप असतील जे वेगवेगळ्या जातीचे असतील, धर्माचे असतील, वंशाचे असतील, त्यांनासुद्धा या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे किंवा लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे. सो डेमोक्रेसी only as long as every citizen has chance of being in majority at some point of time. If someone is barred from being in the majority on the basis of birth, then democratic rule ceases to be accommodative for that person or group. पण आपण जर असं लक्षात केलं की आपण लोकशाहीमध्ये काही व्यक्तींनी किंवा काही ग्रुपला, काही लोकांना जर आपण त्याच्यामधून बंदी आणली कारण ते जन्माने त्या वंशाचे आहेत, त्या जातीचे आहेत, तर मग लोकशाही व्यवस्था या सगळ्या व्यक्तींना किंवा या गटांना सामावून घेण्यामध्ये अयशस्वी ठरते आणि म्हणून तिथे लोकशाही शासन जे आहे ते यशस्वी होत नाही. सो हे दोन मुद्दे खूपच आपल्याला महत्त्वाचे पाहायला मिळतात
की पहिलं आहे की मेजॉरिटी म्हणजे फक्त जे संख्येने जास्त आहेत त्यांचं शासन म्हणजे बहुमताचं शासन असं नाही, तर जे संख्येने जास्त आहेत, मेजर आहेत, त्यांनी मायनॉरिटीबरोबर काम करायचं आहे. आणि म्हणून तेच जे सरकार असेल ते जनसामान्यांच्या इच्छा त्यांचं प्रतिनिधित्व करणारं शासन असेल. आणि दुसरं जे आहे बहुमत शासनाचा अर्थ धर्म, वंश, भाषा इत्यादी आधारावर बहुसंख्य समूहाचे शासन असं होत नसून, तर कोणतंही शासन जर चालवायचं असेल तर रूल ऑफ मेजॉरिटी म्हणजे काय, इन केस ऑफ एव्हरी डिसिजन, इन केस ऑफ एव्हरी इलेक्शन, डिफरंट पर्सन ग्रुप मे अँड कॅन फॉर्म मेजॉरिटी. समाजामधील शासन व्यवस्था किंवा शासन करत असताना रूल ऑफ मेजॉरिटी म्हणजेच बहुसंख्य बहुमत शासन याचा अर्थ असा होतो की कोणताही निर्णय घेत असताना, कोणताही निवडणूक होत असताना वेगवेगळे व्यक्ती, वेगवेगळे गट हे सगळे एकत्र येऊन शासन व्यवस्था ही चालवायची आहे. त्यालाच बहुमताचं शासन असं म्हटलेलं आहे. सो दिस इज वॉट अकोमोडेशन ऑफ सोशल डायव्हर्सिटी. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये जी विविधता आहे त्याच्यामुळे सामंजस्य निर्माण करण्याचं काम लोकशाही व्यवस्था ही करते. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.